हे बघ नेहा, काल मी तुझ्याशी जे परांजपेंशी लग्नाबद्दल बोललो, प्लीज अंडरस्टँड, त्यात माझा काही स्वार्थ नाहीये. आणि नेहा, माझा हेतू तुला दुखवायचा नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुझ्या बाजूने बोलतोय, तुझ्यासाठी, तुझ्या काळजीपोटी बोलतोय. म्हणूनच मी विचारतोय की तुझ्या मनात काय ते सांग तरी. असं गप्प राहून कसं चालेल? झालं तुझं बोलून? नाही नाही झालं माझं बोलणं. मला उत्तर हवी येत नाही. तू तू वचन दिलंयस ना काका काकूंना, आणि तुला आवडतात ना ते परांजपे. मग उत्तर हवी आहेत मला. सांग, तू लग्नाला तयार आहेस की नाही? बास यश, बास. खूप झालं. काय बोलतोयस तू? तुला कळतंय तरी? दिलं भावनेच्या भारत मी काकाकुंना वचन. मला माहिती तुला यावंय माझं भलं व्हावं, पण का करू मी लग्न? सांग ना, का करू मी लग्न? कोण आहे मी? अविवाहित नाही, लग्न झालंय माझं. मग विवाहित? नवरा सोडून गेलाय मला. मग डिवोर्सी? तर तसंही नाहीये, अजून मिळालेला नाहीये डिवोर्स. मग विधवा? सांग ना यश, आहे उत्तर तुझ्याकडे? माझ्याकडे बघ यश, आहे उत्तर तुझ्याकडे? नाही ना? माझ्याकडे आहे. मी एक आई आहे. आणि परीची आई हीच ओळख आहे आता माझी. त्यामुळे एक आई म्हणून आता माझी प्रायोरिटी फक्त परी आहे. बास. काका काकूंना दिलेलं वचन हे त्यांच्या समाधानाकरता होत, पण खरं वचन मी माझ्या परीला दिलंय. आयुष्यभराचं वचन की तिच्या आणि माझ्यामध्ये आता दुसरं कोणीच येणार नाही. आणि आता आयुष्यभर मी हेच वचन पाळणार आहे. त्यामुळे लग्न करायचा तर प्रश्नच येत नाही. मला वाटतंय तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. मला नाही बोलायचं या विषयात. परी जर काय लग्नाला तयार झाली तर? जर का परीने आनंदाने होकार दिला आहे लग्नाला, तर करशील लग्न? काय बोलतोयस तू यश? परीलाही आता आमच्या दोघींमध्ये कोणी नकोय. ती येणारी व्यक्ती तुम्हा दोघींमध्ये नाही, तुम्हा दोघींची सोबत म्हणून येणार आहे. शांतपणे विचार करण्या. काका काकू म्हणतायत ते बरोबर आहे. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. जर का त्यांनी तुझ्यासाठी परांजपेंची निवड केली तर त्यामागे काहीतरी विचार केला असेल. इतकी धडपड करत असतेस तू, इतका प्रयत्न करत असते तुझ्या आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी, पण काय सतत काही ना काहीतरी अडचणी येत राहतात. आणि काकू म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. आम्ही काय सगळे तुला आयुष्यभरासाठी पुरणार नाही आहोत, पण तोच जर का लग्न करून तुला आधार मिळाला ना, तुझ्या आयुष्याची घडी नीट बसेल, तुलाही थोडी उसंत मिळेल, तुला परीकडे नीट बघता येईल, तिच्या भविष्याचा शांतपणे विचार करता येईल. अँड हू नोज न्या, कदाचित परीलाही हेच सगळं हवं असेल, पण तिच्या वयामुळे कदाचित तुला ती सांगू शकत नसेल. विचार कर नेहा, तुला तुझ्या हक्काचा एक माणूस मिळेल, परीला तिचा बाबा मिळेल. म्हणून विचारतोय की जर का परी तुझ्या या लग्नाला, या नवीन नात्याला तयार झाली तर करशील लग्न?
हॅलो नेहा, मी परीशी बोललो तर खरंच चालेल ना तुला? तुझी नाही ना काही हरकत? काळजी नको करू, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तिच्या मनावर कसलाही विचित्र परिणाम होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तरी विश्वास ठेव आणि बस मला एक संधी दे. हाय नेहा, सगळं ठीक? मी परीशी बोललो तर खरंच तुला चालेल ना? तुझी नाही आहे ना हरकत? काळजी करू नकोस, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. पुढे तिला या सगळ्याचा काहीही त्रास होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तर विश्वास ठेव आणि मला एक संधी दे. परांजपे इकडे काय करतो? अच्छा, हाच आहे का तो ज्याच्याशी लग्नासाठी नेहाला तयार करायची जबाबदारी काका काकूंनी तुझ्यावरती टाकली? माझ्या मानलेल्या बहिणीचा होणारा नवरा. चल बघूया. परांजपे, तुम्ही इथे कसे काय? हे आमचे बॉस समीर सर. सर, हे परांजपे. हॅलो. काही काम होतं इकडे? मीटिंग होती? नाही, अशी मीटिंग नाही. मला वाटतं परांजपेंना माझ्याशी काही बोलायचं आहे. तुम्ही व्हा पुढे सर, मी आलोच. काय ते लवकर आटपा, मी आहे आत ऑफिसमध्ये.